हरी हराव ब्रह्मविद्या माऊलीला वंदन करून मी माझे मनोगत सांगते. मी डॉक्टर संजीवनी संजय राऊत फलटण, वय वर्ष 57 वर्ष. मी बीजे मेडिकल मधून MBBS केलं आणि त्याच्यानंतर डिप्लोमा पॅथॉलॉजी केलं. मी आता कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करते. माझ्या गीतेवर हात ठेवून मी जे बोलेल ते सत्यच बोलेल. तर ब्रह्मविद्या प्रस्तावना फलटणला मी 1 वर्षापूर्वी ऐकली होती, परंतु योगाचार्य शेनलकर सरांच्या वर्गाची कल्पना मला माझ्या मैत्रिणी डॉक्टर तेजस्विता देशपांडे आणि डॉक्टर संजीवनी वाघमारे यांनी दिली. लहानपणापासूनच आध्यात्मिक बैठक घरात आहे. गजानन महाराजांची सेवा आणि मी बरीच पुस्तकं, कर्माचा सिद्धांत, हिराबाई ठक्कर, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला, BK शिवानी, ओशो या सगळ्यांचे मी प्रिन्सिपल फॉलो करत होते. हे सगळे बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे हा क्लास जॉईन करायला मी फारशी उत्सुक नव्हते. म्हणजे याच्यात वेगळं असं काय कळेल असं मला वाटत होतं. पण 22व्या वर्गाचा पहिला दिवस 6 जूनला मी शिनलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अटेंड केला आणि पुढील सर्व क्लास उपस्थित राहायचा मी पक्का विचार केला. योगाचार्य सिनलकर सरांची योगवती भाषा, संभाषण कौशल्य यामुळे क्लास एकदाही कंटाळवाणा झाला नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना पेशंटली उत्तर देणे, कल क्या हुआ म्हणत आदल्या दिवशीची रिव्हिजन घेणे, करा रे बाबा करा असं म्हणत प्रत्येकाला प्रोत्साहन देणे खरंच मला भावले. सर, मी नुसते पाठ वाचत नव्हते तुमच्याबरोबर, पण तुम्ही जे बिटवीन द लाईन्स मिनिंग सांगत होता ना, त्यामुळे मला जीवनाचे एक एक पैलू कळत होते. सर, तुम्ही आणि सर्व सहशिक्षक सुजाताताई, मीनाक्षीताई, मंगलाताई, साटमताई, डोळसताई, गोडसे सर, पार्टेताई आणि सदा हसतमुख ज्योतिताई यांची टीम अतिउत्तम. सतत मदतीला तत्पर, सेवाभावी वृत्ती, उत्साही, नवीन साधकांसाठी काय काय मदत करता येईल ते बघणार. आता ब्रह्मविद्येने मला काय दिले? श्वसन प्रकार, यामध्ये प्राणवायू, प्राणशक्ती घेतल्यामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढली, माझं ब्रीदिंग पिरियड वाढला, ध्यान, मन स्थिर आणि शांत झाले, सकारात्मकता आली, विचाराचे महत्व कळले, जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करायचं मला सवय लागली. कारण परिणामाचा नियम तुम्ही माझ्या डोक्यावर इतका बिंबवला की कुठलीही चुकीची गोष्ट करताना मला सतत तुमचा चेहरा दिसायचा. सदा सावध तो सदा सुखी, हे मी आता माझ्या आयुष्याचं बोधवाक्य करून टाकले. नो रिॲक्शन ओनली रिस्पॉन्ड असं मी आता शिकलीये. मी आधी जी लगेच रिॲक्शन द्यायची, आता मी विचार करून रिॲक्शन देते. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल, याच्यावर आता माझा विश्वास बसायला लागलाय. स्वतःमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी परमेश्वर बघायला शिकले. आधी माझा याच्यावर विश्वास नव्हता, पण तुम्ही मला ते सगळं वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं, मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना. तर मी आधी सारखं माझ्या डोक्यात असायचं की माणूस आहे तर चिडचिड होणार, आजारी होणार, आणि आमचं घरात काही नसलं तरी माझ्याकडे जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे त्याच्याबरोबर माझं बऱ्याचदा वाजायचं. पण मी आता माझ्यात परमेश्वर आहे की अरे परमेश्वर कधी चिडेल का, असं म्हणून मी चिडणं बंद केलं. नंतर 9 शाश्वत सत्य मी अनुभवायला लागले. दुसरं शुभचिंतन, म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटायला पण लागले. तुमच्या याच्यातले सगळ्यात म्हणजे बाकीच्यांपेक्षा, म्हणजे जे आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा याचं मी जे आधी फॉलो करते त्याच्यापेक्षा मला सूक्ष्म व्यायाम प्रकार, सृजनशील तत्व, भलकरची साधना, उत्पादक श्वसन यामुळे छोटे छोटे आजार, छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. सर, प्रत्येक वर्ग संपल्यानंतर माझ्यामधली डॉक्टर जागी व्हायची आणि मी प्रत्येक गोष्टीचा सायंटिफिक बेस शोधायचे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे भलकरची साधना, उत्पादक श्वसन यामुळे लोकांचे कितीतरी प्रश्न सोडवायला मदत होते. मुला-मुलींचे लग्न, नोकरी, प्रमोशन, मार्क्स, नातेसंबंध, कारण परिणामाचा नियम, शुभचिंतन यामुळे तुमचे सेरोटोनिन, डोपामिन सिक्रेट होतात. त्यामुळे उत्साह, एनर्जी वाढते आणि स्ट्रेस कमी होतो. आणि आत्ताचे जे आपले डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे जे स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस आहेत ते कमी व्हायला नक्कीच मदत होते. डिप्रेशनमध्ये तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. ब्रह्मविद्येमुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ चेंज झाली, तुमचे सकारात्मकता वाढली, तुमचे व्यक्तिगत आयुष्य त्या पर्यायाने कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य बदलते. आणि कुठल्याही आजारासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं मला वाटायला लागतं. हे आजार होऊच नये याच्यासाठी ब्रह्मविद्या खरंच महत्वाची आहे असं मला वाटतं. मोठ्या आजारासाठी आपण डॉक्टरांकडे जातोच, पण ब्रह्मविद्येचे साधक होऊन आपण नक्कीच निरोगी, निरामय, सुंदर, सुदृढ, स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगू शकतो याच्यावर माझा आता विश्वास बसायला लागला. जर समजा मी असं ठरवलं की लाईफ इज अ जर्नी असं म्हटलं,
तर मी इतके दिवस मागच्या सीटवर बसून कुठे आर्ट ऑफ लिव्हिंगचं करत होते, कुठे ओशो फॉलो करत होते, कुठे बीके शिवानी करत होते. इकडे बघ, तिकडे बघ असं चाललं होतं. पण आता ड्रायव्हरच्या सीटवर बसून मी आयुष्याच्या पुढील प्रवासावर ब्रह्मविद्येच्या सहाय्याने फोकस करणार आहे. विश्व गुड. शांतता निर्माण करून मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार होणार आहे. प्राथमिक, प्रगत, प्रदीपक असं करत-करत एक सुंदर, खणखणीत, ठणठणीत, टिकाऊ, दीर्घायू शिल्प मी बनवत आहे. तर येस. त्यासाठी आपले शिनलकर सर आणि सर्व सहशिक्षकांचे मनापासून आभार. धन्यवाद सर, धन्यवाद सर, धन्यवाद.